आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नागपुरातून एक मोठी बातमी आहे। नागपूरमध्ये अजित पवारांचा पक्ष महायुतीमधून अखेर बाहेर पडलाय। भाजपने एबी फॉर्म वाटप सुरू करताच अजित पवार गटाने देखील 40 ते 50 जागांवर एबी फॉर्म वाटपासाठी तयार केले आहे। दरम्यान आम्ही वेगवेगळं लढावं, भाजपला देखील वाटत असावं असा टोला अजित पवार गटाचे नेते अनिल अहिरकर यांनी लगावला। अहिरकर जे शहर अध्यक्ष आहेत आणि महत्त्वाचं नाव या पक्षासाठी नागपुरात आणि विदर्भामध्ये। आणि जी आपण एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद। आम्हाला सांगा की तुम्ही एबी फॉर्म देताय अशी आमची माहिती आहे। तुमच्या बैठकीत आता नक्की काय सुरू आहे? कारण भारतीय जनता पक्षानं आधीच एबी फॉर्म वाटणं सुरू केलं। निश्चितच आज आम्ही आमचे जे प्रॉमिनंट उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्म वाटणं सुरू केलेलं आहे। आमची त्यांच्याशी बोलणी झाली, परंतु आम्हाला समाधानकारक काहीच उत्तर मिळालं नाही, म्हणून अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे भाजपसोबत बोलणं सुरू आहे? हां, बोलणं सुरू आहे, पण तरी पण आमचे प्रॉमिनंट लोक आहेत त्यांना आम्ही आजच तर क्लिअर करणार आहोत। त्यानंतर मग बाकी राहतील, जसं जवळपास आम्ही 45 ते 50 एबी फॉर्म देणार आहोत। त्यानंतर पुन्हा 100 आहे, तर त्यावर असं काही झालं तर मग त्या अनुषंगाने आम्ही काम उद्या त्यावर विचार करू। म्हणजे महायुती झाली तरी तुम्ही 100ची मार्जिन ठेवताय? बिलकुल, निश्चितच 100ची मार्जिन आम्ही ठेवू। नाही झाली तर मग आम्ही पूर्ण जागेवर उद्या उमेदवार उभं करण्याचा आमचा प्रयत्न राहील। म्हणजे पूर्ण जर महायुती झाली नाही तर पूर्ण 151 जागांवरती निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी? बिलकुल, निश्चितच आम्ही स्वबळावर, आमचा पक्ष म्हणून आम्हाला ते आमचं कर्तव्य पार पाडावंच लागेल। काय चर्चा झाली भाजपसोबत? कारण आमची अशी माहिती आहे की तुम्ही आणि जे महत्त्वाचे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी प्रत्यक्ष भेटले होते आणि तुमचा निरीक्षकसुद्धा आले होते, ते निरीक्षकसुद्धा भेटले होते। काय झालं मग? घोडं कुठं अडलं आहे? आणि आम्ही फक्त किमान 15% जागा मागवल्या, त्यामध्येही आम्ही बार्गनिंग करायला तयार होतो, परंतु क्लॅरिटी त्यांच्याकडनं आम्हाला काहीच नाही मिळाली। आम्ही लहान पक्ष जरी असलो तरी आम्ही सन्मानाने त्यांच्याशी बोलायला गेलो, पण ते सन्मानजनक काहीच न निघाल्यामुळे आम्हाला तो पर्याय आता महायुतीत राहण्याचं काही कारणच नाही। आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करतो आहे। 40 ते 50 एबी फॉर्म्स तयार आहेत आणि जर महायुती झाली नाही तर उरलेल्या सगळ्या एकूण 151 जागा स्वबळावर लढवण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे। आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की निवडणुकीनंतर महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊ शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर।